मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आज गुड मॉर्निंग करायला उशीर झालाय, 9 वाजल्यात. उठायलाच थोडासा उशीर झाला, रात्री यायलाच उशीर झाला, 1 वाजली होती. आधी म्हणलं गाईला खायला टाकाव, तिला भाकरीचं तुकडं ठेवावं होतं. कपडे आणले तिकडं धुवायला. बापू कुठं गेलं काय माहिती. चला, बापूंची गाडी इथं नाही, बापू नाहीत म्हणलं, कुठंतरी गेलेलं दिसतात. दाखवते घरात काय चाललंय काय नाही. माझं तर घासच बसायला लागलं. काय करतात आमच्या आत्याच्या घरात, काहीतरी चाललंय. आज लवकर स्वयंपाक चाललाय का मग काय जण बघूया. 9 वाजले त्या लवकर स्वयंपाक चाललाय. आज कुत्री मांजर कुठे गेल्यात काय जणू सगळी. नाही, रात्री आम्ही आलतो तेव्हा आलती की आम्हाला न्यायला. मग काय दोन आलती आणि पिलावाली नव्हती आली. ती कुठं गेली? आली नव्हती, मला दिसलीच नाही उठल्यापासून. पण मागाशी दोन होती. इतक्या अडचणीत पिलं घेऊन बसली या, मापच नाही. काय माहिती हाय का नाही. बापू गेलं कुठं? बापू नाही तर कुठे गेला असताना. झाडून काढायचंय, लय पाला पडला लिंबाचा सगळा खराट्याने. यो काय माहिती हाय का काय. हाय 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 वा, इकडं. हा ग, मला वाटलं कुठं गेली काय जणू. हाय पिले तिथे. बस जा. रात्री न्यायला आली नाही म्हणून म्हणलं कुठं गेली बघा. बस, पाला बघा लिंबाचा झालाय पडाय चालू. आता आवरायचं, हे सगळं झाडून काढायचे. पण म्हणलं आधी कपडे धुवून टाकावती. आज आमच्या इथं दत्त जयंतीची जास्त साजरी करायची असते. आज हॉटेल बंद आहे, गुरुवार आणि दत्त जयंतीमुळे. हाय होती रात्री पण इथं. मी आता बोलून हे केलं तेव्हा बाहेर निघली. काय माहिती कोणाचं हे गेली नव्हती ना. चला, मस्तपैकी स्वयंपाक चाललेला आहे. आज भाकरी, आज काय गार लागतंय, चूल पेटवलेली नाही आज. आज नाही उरकायचं साठी फुलं टाकायला जायचंय. आज घेवड्याची शेंग केली, घेवड्याची शेंग आणलं टाकून आपलं खिचडी करायची, देवाची पूजा करायची. हो, त्याच्यामुळे म्हणलं उरकावा. सगळंच उरकलं पाहिजे ना, काय करायचं. मग काय एक आता टाइम तर होतोय, फुलं लावली पाहिजे ना. उद्या लग्नाला जायचं. आत्याने बांगड्या भरल्या, मला नाही त्या बांगड्या बसत. आते नाही, मी नाही घालणार, नाहीत बसत, लय हात दुखतात गारट्याने. आता घालते की एवढ्या बांगड्या घालून पत काढायच्या कशा. आणि लग्नावर उद्या हॉटेलवर जायचं म्हणलं तसंच होईल. त्याला काय होते, बायांच्या हातात बांगड्या नसते काचेच्या. असते हिरव्या बांगड्या उलट्या चांगली दिसते त्या. बघू बसतात का काय माहिती, आजच घालावं लागतं. नाही, उद्या सकाळचं घालीन की. तुला बसते ते का नाही काय माहिती बाई, नाही बसायचे. कशा केवढ्या आणल्यात तुम्ही त्या दिवशी बांगड्या? कितीचा आणलाय गाळा? तुमच्या हाताचा? 2.25चा दिलाय की. तुमच्याच हाताचा आहे का? मोठा आहे. होय, लग्न आहे ना उद्या आमच्या चुलत दिराच्या पोरीचं. गाणा बांगड्याला नाही, मी तर कशालाच नाही. आज मला किती हरभरा लावायचा होता, ते मग आत्याला पण उशीर घालताना जायला ते 5 दिवस लावायला होता. हो, काही इलाज नाही बाया, काय करायचं, सगळंच बघावं लागतं. बघू, मी पापा परत न जायचं सगळे गाडी जाऊ. बघू, मी परत आम्हाला तसंच हॉटेलवर जावं लागेल दुपारनं 1-1.5 वाजता. माझ्या फ्रेंडची वास्तू शांती सूर्यनगरीत फ्लॅटची, मग तिने बोलवलंय, जायचं का तिथं पण. बघू की लग्न कितीच आहे, पण थांब मला बघावं लागेल. 1.5 तास किती काय ना बायला. सकाळच आहे, पण 12 ते 1.5 तास काहीतरी. थांब मी बघ सर, मलाच माहित नाही. तू कर आंघोळ, उरक, उशीर झालाय लय. उरका
बरं थांब की पाणी पिते कशाला कोरड. मला पण दे. एक उरकता लय टाइम होतो या. अरे अजून 9 पण नसतील वाजले. हा 9 पण त्याच्यामुळे मी आता मला आधी स्वयंपाकाला चुल पेटून धुपू करीत पटापटा उरकून घ्यावा. असू दे की दुपू दुपू. बापू कुठं तर गेलं काय पोशाख घालून? बापू आज नवे कपडे घालून गेले तर बापूला म्हणलं तर हे करावं माझं गोयचं आवरूस तर बापू गायब झालं. बापू गेलं कुठं तरी. म्हणलं जाऊ दे आता गेल्यात तर चला म्हणलं नाही असतं तर कुठं घेणे गोलन हे नाणी टाकायचं. गाडी नाही ती काय नाही दिसलं झालं नाही आले आजच्या दिवस. जाऊ द्या त्यांना आजच्या दिवस फिरू द्या की आत्या. परत ना अनेक दार त्यांच्या मागं एकतर गार लागते तरी भिजावत्यात तपलं. मग काय तुम्हाला काय म्हणतात का? कचून दाऱ्यावर बघ आले बापू किती काम कचून दाऱ्यावर असतात. होय. दाढी म्हणजे दाढीच भिजावते ती. चला असू दे बाया भिजावत्यात हायत म्हणून भिजावत्यात काय होय देवाच्या दयाने हाय पाणी आपल्याला पाण्यातच राहतो या. मग काय पाण्याचं तर लय अवघड करणं यंदा काय नाही सोपं झाले पाण्याचं. नाही. माझ्याकडे एक सुद्धा फ्रॉक नाही. ज्ञानूला तर काही असलं तरी पुरतच नाही असं डोकं हलतं ना माझं. अगं मम्मी एकच फ्रॉक आहे या. आणि ते अगं लग्न पाहिलं तर तासाचं आणि काय तुझी नाटकं त्या लग्नाला. यार बहिणीचं लग्न आहे कलरली म्हणलं का मग हा मग काय आता तिथं मी राहते का? हो फ्रॉक पण इतकं शॉर्ट हा असू दे तेवढीच घाल. नाही. अगं, तुला किती कपडे का कपडे तर नुसते फिरायला बघा ते अशीच करते तुम्ही म्हणता आणि मलाच खावा आता म्हणता सारखी कपडे घेऊन ती बी असं असतं सारखं. काय नाही की फाटून द्यायची सगळी. आणि तुम्ही म्हणता काय करायची वर घेऊन येत नाही घेऊन येते सारखीच घेऊन येते मलाच खावा बघा हे असं असतं सारखं बॉम्बलायचं. अगं मांडळाची घरात डिझेल लागली काय करायचं त्याला कुणाला जाणायची नाही आटे, कपडे सगळ्यात फाटायचे. जास्त कपडे कोणते? मग तिला कळतंय का मला सारखी टॉर्चर करतात बरं. एक पोरगी ना 1000 गिरी अगं 30 पण नसतील 20 का? मी मोजू का आज तुला दाखवते मोजून. 30 च्या वर भरलं तर मग. 30 काय इतकी घालायची काय नाही, सॉरी 20 च्या वर भरलं तर मग. हा आता आली हीच डिरेस्टरी आहेत का कुणाला मला पण नाही येतं. सांगते तुला मी. हा, म्हणून अगं अशी छळती काय कोणाचं काय असलं की मला कपडे अरे काय का हाईच घालून जायचं ती तासाभराचं लग्न पाहिलं कोण बघत बसलंय वय मला एवढं. घागरा पाहिजे तर घागरा आहे पण तिकडे मला टुसते मग मला घागरा. हा मग तीच घाला असू आणि दे. बाहेर बाहेर तुला कशावर टोचायचा नाही ती कशावर गॅरंटी तुला टोचतो का नाही ती काय माहिती नवान घालायचा टोचायसाठी नाही मम्मी काही असं असतं लय छळत्यात राव मला काय सांगायचंय तुम्हाला. मला एक आणायचा घागरा बरोबर आणू मला पण आता नाही परत आण. मी म्हणणार जाऊ नाही आता जाऊ नाही उरक चल. आता कशाला बरं ओय मम्मी हा माझं आधार कार्ड कधी करणार आहे काळ आणायचंय त्या अन्नाचं आणलं का हे करून. माझं काही मग सुट्टी म्हणलं जाऊ की अगं बघू लगेच कुठं थांब की ती चालू आहे का नाही बघावं लागन ते फोटो बघा एक काढावं लागन मग जावं लागन. फोटो आहेत माझं लय भारी भारी क्यूट क्यूट आहे हा मग तसं ती फोटो त्याला बसवावा लागतो क्यूट नाही बसून चालत चांगला बसवावा लागतो. चांगलंच आहे या. चला आता गईला गिनू गोला आणून टाकती आणि मग धुणं होती. बाय सगळ्यांना. गुड मॉर्निंग शुभ सकाळ. बाय बाय.